हॅलो गाईज, कशा आहात? होप मजेत असताल. तर खूप दिवसानंतर ब्लॉग येतो आहे कारण की वेळ भेटत नाही आहे. तुम्हाला तर माहिती आहे आम्ही एक बिझनेस चालू केला आहे आणि त्याच्यावरती भरपूर सारे ऑर्डर असतात. भरपूर जणांना रिप्लाय द्यावा लागतो आणि नाही दिलं की ते म्हणजे ते थोडेसे चिडून पण बोलतात. त्याच्यामुळे त्याच्याकडे जास्त लक्ष जाते. तर आता तुम्हाला व्यवस्थित सगळे ब्लॉग बघायला भेटणार आहे कारण की एक सुरळीत लाईन लावण्यासाठी आपण म्हणजे आता आपण शॉप उघडतो आणि अवनी तर शॉप उघडतो. शॉप कुठे लांब नाही उघडत आहे, आमच्याच वरती म्हणजे आमची जी रूम होती त्यालाच आम्ही शॉपसारखं डेकोरेट करून तिथंच भरपूर काही विकायला आणणार आहे. जसं की आता क्लिप होत्या, त्याच्यानंतर आपण भरपूर काय अजून आणणार आहे. जसं की गाऊन्स झाले, इयरिंग झाल्या, बँगल झाले, बरं म्हणजे असं भरपूर काही तुम्हाला वेगवेगळं बघायला भेटणार आहे आणि युनिक बघायला भेटणार आहे, जे मार्केटमध्ये कवचित काही ठिकाणी तुम्हाला बघायला भेटेल. तर आपल्याकडं ते सगळं तुम्हाला बघायला भेटणार. जसं की आपण आता क्लिप युनिक काहीतरी केलं आहे, ते भेटतात पण कमी ठिकाणी भेटतात. तर आपल्याकडं आणि भरपूर लांब लांब आपल्या ऑर्डर जातात आहेत. तर हा व्लॉग त्याच्यासाठी आहे, तुम्हाला बघण्यासाठी की आपण कशा पद्धतीने आपली ती रूम डेकोरेट करतो आहे आणि तुमचंच असंच प्रेम आम्हाला कायम राहून द्या. तुमच्या प्रेमापोटी हे पाऊल उचललं आहे आपण आणि तुमचा सपोर्ट तर आहेच, पहिल्यापासून आत्तापर्यंत राहिला आहे आणि तो कायम राहणार मला माहिती आहे. तर हा व्लॉग तुम्हाला बघायला भेटणार आहे की आपण कशा पद्धतीने आपलं शॉप डेकोरेट करतो आहे आणि बनवतो आहे. तर हा एंडपर्यंत तुम्हाला बघायला भेटेल. तर चला गाईस, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि याच्यानंतर तुम्हाला सगळे म्हणजे ब्लॉग बघायला भेटणार आहे रेग्युलर. कारण की हा घरातला पसारा आता कमी होणार आहे आणि एक रूटीन बसणार आहे आमच्या ह्याला की बाबा टायमिंग जसं कामाला जातं तसं वरती जाऊन बसायचं आहे. तर रेग्युलर ब्लॉग पण बघायला भेटतील, छान छान कॉमेडी पण. जसं अवनीचं पहिले आम्ही जसे ब्लॉग टाकत होतो तसे रेग्युलर येणार आहे. तर चला गाईज, ब्लॉग बघा आणि तुम्ही पण सांगा याच्यामध्ये आम्ही काय अजून डेकोरेट करू शकतो किंवा अजून विकायला काय आणू शकतो. तुमच्या म्हणजे तुमचं पण थोडंसं विचार घेतलेले म्हणजे आम्ही हर वेळेसच घेतो. तर ह्यावेळेस पण तुमचे विचार आम्हाला याच्या कमेंटमध्ये सांगा की तुम्ही हे आणू शकता, ते आणू शकता. तर ते पण आपण नक्की आणूया. तर हा ब्लॉग नक्कीच बघा आणि कमेंटमध्ये सांगा. तर चला बघूया ब्लॉग. पांडे काय पांडे बोलो जुबा केसरी. तर ही अशी रूम आहे आपली आणि खूप म्हणजे घर बांधल्यापासून आपण ह्याला पेंटच केलं नव्हतं आणि भाडेकरांनी पण पेंट दिलं नव्हतं. तर हे पेंटिंगचं काम आणि हे पीओपीवाले पांडेजी आमच्या ओळखीचे आहेत, त्यांना पीओपीचं काम दिलं आहे आणि सनी भाऊ यांना आपण पेंटिंगचं काम दिलं आहे. तर हे दोघं असे मिळून आता बघू कशा पद्धतीने आपली रूम होणार आहे. जी रूम है त्याला आपल्याला शॉप बनवायचं है. ये काम धंधे करने का अपने को आगे जाने का है, बढ़ने का है, जिंदगी में कुछ तो करने का है. तुम 12 बजे उठेंगे तो कैसा क्या होगा? अभी सुबह भाग के जाना इधर चाकल खेड़. भागो भिगो मत किधर, अभी मेरा एक दिन में पूरा काम करके दो. कल कैसा, आज बुला उसको. क्या मैं बुला वायरिंग वाला दूसरा कोणता चलेगा. आउटलाइन का डर. हा एक बार ग्रैंड ओपनिंग. दिस इज अ ग्रैंड ओपनिंग है. ए यार पी ना, ए पी येतात त्याच्या ए नवाज. मामू कब तक ये काम चालू है भाई? मेरे को काम करने का है मामू. क्या करना है? अरे बहुत बड़ा काम है मेरा तो इधर. क्या बोलने का अभी? कब तक लगेगा तुम्हारा कब तक लगेगा बोलो पहले. कोणी नाही दिलं यश, आणलंय वडून साऱ्या संकटांशी जिद्द दडून. पांडे टेबल असं पुढं ठेवण्याऐवजी चिकटून ठेवलं तर त्याला टेबल. आणि मग तू टॅपला बसणार नाही, तू टॅपला बसणार का मग? मी टेबलवर नाही बसणार, चेअर का बाजूला ठेवा, जागा आपली वाचेल. ते होत आलंय काम. हाँ इधर से ले, थोड़ा सा इधर से ले, इधर ला, इधर ढकल हो. सेंटर में आने मागता. हा असं 3 फूट येणार एवढा तिथून इथपर्यंत आणि आईचं 4 फूट आहे. हा एवढं येणार खालपर्यंत. असं लय मोठं नाही
होते असं नाही वाटत. ऐसा ऐसा 4 बहुत हो जाएगा वो उलट. लय उडते. चार घेणं पडेल बघ, 4 एवढे येणार ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. एवढा येणार हा ठीक आहे. आणि आईचं 3 करेंगे इकडे. 4 होतील. हा आईचं 3 करेंगे. आईचं पावणे 23 आहे. पावणे 23 पावणे 22. झाली रूम फायनल झाली का? फायनल झालंय शॉपचं काम हा राहिले. हो ते करू ना आपण उद्या. चल 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 तू चल, तुला दाखवतो कसं झालं. लय भारी दिसतं. बघायचं असेल तर चल, नाही तर नको येऊ. तुला काय असं मला पीठ मळून येते मी. 10 वाजलेत बघा काही. माझं काम म्हणजे अक्षरशः आमचं खूप लेट काम होतं. मला काम करायला कसलाच टाइम भेटत नाहीये. आणि आज लाईट नसल्यामुळे आपण व्हॉट्सअपला ऑर्डर घेतल्या नाहीये. तरी सुद्धा चालू केल्या गेल्या एवढे मेसेज कॉल येऊन पडले. एवढं ऑर्डर तरी झाल्या. घरातला पसारा आहे घरात आमच्या. हा पसारा आमच्या घरातला पसारा बघचाल ना हे तर एवढा पसारा आहे ना, म्हणजे मी तुम्हाला मला काहीच सुधरत नाही या पसारामध्ये. काहीच काम होत नाही माझ्या. आता उद्यापासून होणार आहे काम. म्हणजे शॉप उद्यापासून पण लगेच थोडी ना होणार आहे. आता उद्या परत एक हात कलर आहे. त्यानंतर मी अजून भरपूर सारे पेंडिंग काम आहेत जे तुम्हाला आता येणाऱ्या ब्लॉग मध्ये सगळं पाहायला मिळणार आहे. ब्लॉग पण होतील रोजच्या रोज अपलोड. म्हणजे खूप लोक म्हणतात की दीदी तुझे ब्लॉग पाहायला आवडतात आणि तुम्ही प्लीज ब्लॉग टाकत जावा. आणि आम्हाला सुद्धा वाटतं की आमचे सुद्धा ब्लॉग रोजच्या रोज पडावे. तर आपण नवीन स्टॉक काही म्हणजे युट्यूब जे आहेत त्यांना नव्हता दाखवला. तर आणि ऍक्च्युली स्टॉक संपलाय तो वाला जो आम्ही टाकला नाही. तर हा वाला क्लिप आहे आज जी आम्ही रील टाकली होती. हा स्टॉक ऑलमोस्ट संपलाय. म्हणजे एकदम एक बॉक्स राहिलाय. त्यामधले थोडेच कलर राहिलेत. म्हणजे आता तर चल तुला यायचंय का? तू इथं ऍडव्हर्टायझिंग करायला मी शॉपचं दाखवायला ऑनलाईन ही ऍडव्हर्टायझिंग करायला लागली. मग तुम्हाला पण छान स्टॉक मिळेल ना असं मला सुद्धा वाटतं. कारण की इंस्टाग्राम वरती खूप लोक नाही वापरत. तर आता मी पण वरती येते. मी पीठ मळून येते ना. हा ठीक आहे. पीठ मळून येते 2 मिनिटं. तर चला तोपर्यंत मी हिला नाही, तुम्हाला पण नाही, हिच्या सोबतच दाखवतो. मग मजा येईल तुम्हाला बघायला. कसं वाटतंय? तर काल रात्री एक हात राहिला होता पेंटचा. तर आत्ता जस्ट तो मारून झालाय पूर्ण. त्याचे डब्बे दिसतात ते. आणि हा फॅन लावलाय आणि वरती असं केलं आपण, पात्रा अख्खा गायब झालाय. मी तुम्हाला फ्रंटनी दाखवतो लाईट बंद करून, नाही तर ते झपक लाईट आहे. तर हे आत्ता असं झालंय. ह्याच्यामध्ये अजून भरपूर काही येणार आहे. इकडं स्टँड येतील, इथं काउंटर येणार आहे. ते आल्यानंतर तुम्हाला बघायला भेटेल आज उद्यामध्येच. आणि ह्या लाईटी अशा लावल्या इथपर्यंत अशा. तर काही जे एवढं कवर केलं आहे आपण एका दिवसामध्ये, तर कसं वाटतंय नक्कीच सांगा. शॉपला पण येऊ शकता. शॉपला येऊन विजिट मारून तुम्ही समोरासमोर सुद्धा मटेरियल घेऊ शकता. तर हे कसं झालं नक्कीच सांगा. चलो बाय बाय गाईज.